ती सुद्धा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेसारखीच लढत आहे, तर त्याबद्दल तुमचं प्लॅनिंग कसं आहे? जे विद्यमान आमदार रोहित पवार आहे त्यांची कोरी पाटी होती, त्याच्यामुळे त्यांनी काही आश्वासनं दिली, काही स्वप्न दाखवली, त्याच्यातलं कुठलंही अपूर्णत्वाकडे गेलेलं दिसत नाही. तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये विक्रमी कामं केलेत, ते कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही यशस्वी ठरला आहात. मला असं वाटतं की मी विक्रमी कामं केली, प्रचंड विकासाच्या कामाचा डोंगर उभा केला, मोठ्या प्रमाणात विकास खेचून आणला, निधी खेचून आणला, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं, लोकांच्या नजरेमध्ये देखील होतं. यावेळी तुम्ही मतदारांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले, विरोधकांसमोर तुम्हाला पैशांची गरज का भासली? तर एक बलाढ्य धनशक्ती माझ्या समोर उभा आहे, त्यांचं जर पब्लिक डोमेन मध्ये जर अफिडेविट बघितलं तर 100 कोटीचं रेकॉर्ड वरती आणि मोठे 10,000 कोटीची मालमत्ता असलेला व्यक्ती आहे. मी एक तुटपुंज आर्थिकदृष्ट्या जाणवतो आहे, म्हणून मला साहजिकच वाटलं की माझ्या बरोबर जर जनशक्ती आहे आणि जनशक्तीने जर धनशक्ती विरोधात लढायचं ठरवलं असेल तर मला आर्थिक मदतीची गरज आहे. नमस्कार सर. नमस्कार. यावेळी सुद्धा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेसारखीच लढत आहे, तर त्याबद्दल तुमचं प्लॅनिंग कसं आहे? मला असं वाटतं की 2019 आणि 24च्या निवडणुकीमध्ये असा बेसिक फरक आहे की गेल्या वेळेस जे विद्यमान आमदार रोहित पवार आहे यांची कोरी पाटी होती आणि त्याच्यामुळे त्यांनी काही आश्वासनं दिली, काही स्वप्न दाखवली, तरी लोकांना एका मोठ्या घरचा उमेदवार आहे आणि मोठ्या घराण्याचा संदर्भ असल्याकारणाने लोकांना खरं वाटायचं. आता या निवडणुकीमध्ये 19 आणि 24च्या मध्ये 5 वर्षे गेले आहेत, त्याच्यामुळे या 5 वर्षामध्ये त्यांच्याकडून काय झालं याचा लेखाजोखा आता मतदारसंघामध्ये मी मांडतोय. त्यावेळेस निश्चित 2 उमेदवारांमध्ये तुलना होते आणि ही तुलना झाल्याच्या नंतर लोक विचार करतायत की जे राम शिंदेंनी कामं केली, गावामध्ये मुख्यमंत्री सडक योजना असेल की जलयुक्त शिवार अभियान असेल, त्यांच्या माध्यमातून कुठलंही काम झालेलं नाही आणि झालं ते देखील मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं झालं आहे. त्याच्यामुळे जी आश्वासनांची खैरात त्यांनी मांडली किंवा स्वप्न दाखवले त्याच्यातलं कुठलंही अपूर्णत्वाकडे गेलेलं दिसत नाही आणि त्यामुळे ह्या निवडणुकीला तुलनात्मकदृष्ट्या मी कामं केलेली लोकांच्या नजरेत आहे. सध्या आपला बाहेरचा हा मुद्दा खूपच गाजतोय, तर रोहित पवारांना अनुभवल्यावरती हा मुद्दा आलाय की वेगळं काही, काय सांगाल? मला असं वाटतं की आपण जे म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य आहे की शेवटी गेल्या वेळेस देखील ते बाहेरचेच होते, परंतु यावेळेसच हा मुद्दा का गाजतो आहे? कारण बाहेरचा माणूस आला तो फक्त निवडून येण्यासाठी आला, आपल्यासाठी आला नाही, हे आता 2024ला लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं गेल्या वेळेस ज्या बाहेरच्या उमेदवाराची चर्चा झाली नाही त्या आता होते. याचा अर्थ बाहेरचा उमेदवार आपल्यामध्ये फक्त निवडून येण्यासाठी येतो आणि तो आपल्या कामाचा नाही, कुचकामी ठरला, म्हणून हा प्रभावीपणे आता आपला विरुद्ध बाहेरचा अशी स्थिती झालेली आहे. तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये विक्रमी कामं केलेत, तर ते कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही यशस्वी ठरला आहात का? मला असं वाटतं की मी विक्रमी कामं केली, प्रचंड विकासाच्या कामाचा डोंगर उभा केला आणि त्या माध्यमातून कर्जत आणि जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात विकास खेचून आणला, निधी खेचून आणला, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं, लोकांच्या नजरेमध्ये देखील होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा स्वभाव तुझा माझा, या पक्षाचा त्या पक्षाचा, गटाचा तटाचा करण्याचा स्वभाव नाही आणि आलेल्या माणसाला मदत करणं हा माझा मूळ स्वभाव आहे. कोणाला त्रास न देणं, कोणाला भीती न दाखवणं, असा माझा स्वभाव राहिला आणि त्यामुळं मतदारसंघामध्ये तेवढा तुल्यबळ उमेदवार मला विरोधक राहिला नाही आणि त्याचाच गैरफायदा विद्यमान आमदारांनी घेतला आणि बाहेरचा उमेदवार आला आणि निश्चितच त्याच्यामध्ये चर्चा झाली की एक मोठा राजकीय वारसा असलेला उमेदवार आलाय, प्रचंड बलाढ्य शक्ती आहे, आर्थिक शक्ती आहे मोठी आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि मग इथे उमेदवार राहिला नाही. माझ्या कामाचा जो काही उरक होता आणि जो काही काम केलं मी, ते काम खऱ्या अर्थानं लोकांच्या नजरेत आजही आहे, परंतु त्याची मी जाहिरातबाजी किंवा लोकांच्यामध्ये ते कामं पोहोचवण्यामध्ये मंत्री असल्यामुळे कमी पडलं. मी जाहीर सभेमध्ये देखील गावागावामध्ये देखील जाऊन कबूल केलं की मी फक्त निधीच आणला, हे जरी खरं असलं तरी मी तुमच्यात यायला कमी पडलो, ही माझी चूक झालेली आहे, ती मला मान्य करा. त्यावेळेस लोकांच्या जनतेच्या चेहऱ्यावरती मला ते दिसलं आणि ते मी अनुभवलं. त्यामुळे आता ती चर्चा होते की
आता काम करत असताना लोकात आपला माणूस आपल्यामध्ये देखील असला पाहिजे आणि ती मी भूमिका आणि ती चूक मी दुरुस्त केली, आता लोकांमध्ये जातो आहे. यापूर्वी तब्बल 25 वर्ष भाजप या मतदारसंघामध्ये भाजपचं सरकार होतं. तर नेमकं मागच्या वेळी काय झालं? 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा युतीचा उमेदवार इथे निवडून यायचा. गेल्या वेळेस तेच झालं की मी काम केलं. लोकांचा प्रचंड विश्वास आहे. माझी मतं कमी झाली नाहीत. माझी मतं तिन्ही निवडणुकीमध्ये वाढत गेली आहेत. पहिल्या निवडणुकीमध्ये 42,000पेक्षा जास्त होते. दुसऱ्या निवडणुकीमध्ये 84,000पेक्षा जास्त होते. तिसऱ्या निवडणुकीमध्ये 94,000पेक्षा जास्त होते. माझं मताधिक्य घटलं नाही, पण उमेदवारांची संख्या घटली आणि हा बाहेरचा उमेदवार बलाढ्य शक्ती स्वप्न दाखवण्यामध्ये यशस्वी झाले. म्हणून माझे मताधिक्य घटले नाही, पण जे स्टॅटिस्टिक आहे, जे संख्येचं गणित आहे ते जमलं नाही आणि म्हणून मी पडलो. यावेळी तुम्ही मतदारांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले, तर विरोधकांसमोर तुम्हाला पैशांची गरज का भासली? मला हे भारतीय जनता पार्टीने चौथ्यांदा तिकीट दिले. 2 वेळेस तिकीट दिलं तर मी दोन्ही वेळेस निवडून आलो. तिसऱ्या वेळेस माझा पराजय झाला. परंतु यावेळेस निवडणूक लढवत असताना या मतदारसंघामध्ये जे तथाकथित सर्व उमेदवार आहे, माझे सहकारी नेते आहेत आणि जे विरोधक आहेत, ते उमेदवार जे निवडणूक लढवत असतील तर त्यांच्याशी तुलना करत असताना, निवडणूक लढवत असताना मला कुठलीही अडचण नाही. मी कधी निवडणुकीमध्ये कधी वर्गणी मागितली नाही, पैसेही मागितले नाही. परंतु यावेळेस मात्र एक बलाढ्य धनशक्ती माझ्यासमोर उभा आहे. त्यांचं जर पब्लिक डोमेनमध्ये जर अफिडेविट बघितलं तर 100 कोटीचं रेकॉर्डवरती आणि मोठे 10,000 कोटीची मालमत्ता असलेला व्यक्ती आहे. त्याचबरोबर त्यांना अदानीकडून 500 कोटी रुपयाची भेट आलेली आहे, म्हणजे निवडणूक खर्चासाठी. मग अशा परिस्थितीमध्ये मी एक तुटपुंजा आर्थिकदृष्ट्या जाणवतो आहे. म्हणून मला साहजिकच वाटलं की माझ्याबरोबर जर जनशक्ती आहे आणि जनशक्तीने जर धनशक्ती विरोधात लढायचं ठरवलं असेल तर मला आर्थिक मदतीची गरज आहे. मी आव्हान केलं, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना दिसतोय आणि म्हणून अशा एका बलाढ्य शक्तीशी लढत असताना मला आर्थिक अडचण भासते आहे. म्हणून मी आव्हान केलं आणि जनतेने त्याला प्रतिसाद दिलेला आहे. समोरच्या उमेदवाराच्या साखर कारखान्यामध्ये कामगारांनी भाजपचा प्रचार केला म्हणून त्यांना कामावरून कमी केलंय. यात काय खरं काय खोटं काय सांगाल? मला असं वाटतं की ते ज्यावेळेस म्हणतात मी युवकांच्या हाताला काम देणार असं ज्यावेळेस म्हणतात, त्यावेळेस त्यांनी MIDCची घोषणा केली. MIDC आणली नाही. युवकांचा रोजगार मेळावा घेतला, एकाही युवकाला रोजगार देण्यात आला नाही. आता त्यांनी कारखाना घेतलाय, त्या कारखान्यात देखील घेतल्याबरोबर सगळे माणसं काढून टाकले आणि सगळ्यांना विचारलं तुम्ही आमचं काम करणार का राजकारणात, तर तुम्हाला घेतो. मग थोड्याफार लोकांना परत घेतलं. आता परत निवडणुकीच्या तोंडावर काही कर्मचाऱ्याचे, कामगारांचे नातेवाईक माझे स्टेटस ठेवत होतं आणि म्हणून त्यांनी ते फिल्टर केलं, स्क्रुटिनी केलं आणि त्याची डिझाईन तयार केली आणि त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं, मुलाखतीला बोलवलं की बाबा तुमचे नातेवाईक आमचं स्टेटस ठेवत नाहीत, आम्हाला सोशल मीडियामध्ये प्रतिसाद देत नाहीत, तुम्हाला आम्ही कामावरून काढून टाकणार. आता अशा पद्धतीचं राजकारण हे कर्जत जामखेडला नवीनच आहे. त्याच्यामुळं त्या 45 लोकांना त्यांनी कामावरून काढलेलं आहे. पण मला असं वाटतं की ते फक्त राजकारण आणि स्वार्थ साधण्यासाठीच इथं आलेत हे आमच्या भागातील लोकांना समजलं आहे. कारण त्यांचे जेवढे पिये आहेत तेवढा एकही पिये त्यांनी कर्जत जामखेडचा ठेवलेला नाही. आणि जे आता साखर कारखान्यात कामगार आहेत तर त्यांना कामगार म्हणजे त्यांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा नाही, फक्त त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना ठेवायचे आणि त्यांच्या वैयक्तिक हक्कावर देखील ते गदा आणू इच्छित आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीची जुलमी राजवट ही या निवडणुकीमध्ये झुगारून लावल्याशिवाय कर्जत जामखेडची जनता राहणार नाही. अनेक उमेदवारांनी समोरच्या उमेदवाराला कंटाळून त्यांना सोडून दिले, तर त्यामागचं कारण काय असावं? मला असं वाटतं की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्व आलबेल आहे. काँग्रेसने शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. शिवसेना देखील शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर गेली. पण महायुतीतले घटक पक्ष आमच्या बरोबर राहिले आणि त्यांच्यातले लोक देखील, ज्यांनी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट कैलास अण्णा शेवाळे आहेत, यांनी काँग्रेसचा फॉर्म भरला, फॉर्म परत घेतला आणि फॉर्म परत घेतल्याच्या नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि मला सहकार्य केलं. आणि त्यांनी अनेक सभामधून देखील सांगितलं, यांची वक्तव्यच काय, तुम्ही मतमोजणीला येऊ नका, लोक तुम्हाला सोडणार नाहीत. मतमोजणीला येऊ नका म्हणजे लोकशाही आहे, घटना आहे, आचारसंहिता आहे,
मतमोजणीला समोरच्या उमेदवारांनी येऊच नाही असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे हे आमच्या लोकांना रुचलं नाही. त्यामुळं 5 वर्ष इथले तथाकथित सर्व नेते आणि पुढारी त्यांनी स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संपवण्याचा कट केला, धाडस केलं आणि संपवण्याचा प्रयत्न केला. ते सगळे लोक माझ्याबरोबर जॉईन झाले, कारण मी त्यांच्यातला माणूस आहे, एक साधा माणूस आहे, सरळ माणूस आहे आणि प्रत्येकाचा मान सन्मान ठेवणारा माणूस आहे. आपण जर बघितलं की त्यांच्या पक्ष, मला त्यांच्या पक्षाविषयी जास्तीचं बोलायची आवश्यकता नाही, शेवटी पक्ष त्यांचा आहे. परंतु जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, आज तागायत त्यांच्या व्यासपीठावर कुठंही शेअर केलं नाही त्यांनी. त्यांच्या पक्षाला आज देखील कर्जत तालुक्यात अध्यक्ष नाही आहे. म्हणजे असं जो काही जुलमी आणि हुकुमशाही प्रवृत्ती इथे कर्जत जामखेडमध्ये जे बळावते आहे, हे लोकांना आता पचनी पडत नाही आहे. आणि त्यामुळं लोकांनी आता या दिशेने विचार केला आहे की आपला माणूस आहे, सरळ माणूस आहे, साधा माणूस आहे, आपल्या कुटुंबात जन्माला आलेला आहे, आपले सगळे प्रश्न ऐकतो आणि सगळं ऐकून घेतो. अशा स्थितीमध्ये सर्व लोक माझ्याबरोबर येत आहेत, जनता माझ्याबरोबर येते, जनतेचा आशीर्वाद मला मोठ्या प्रमाणात मिळत असताना दिसतोय. अशी सगळी सध्याची वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांच्या उमेदवारांना तिकीट मिळावं अशी त्यांची इच्छा होती, पण तिकीट आमदार रोहित पवारांना मिळालं. म्हणून महाविकास आघाडीमध्ये एकी नाही असं वाटतं का तुम्हाला? मी तेच सांगितलं, महाविकास आघाडीत एकी नाही आहे. त्यांनी ज्या वेळेस त्यांच्या उमेदवारीला हरकत घेत उमेदवारी मागणी केली, याचा अर्थ त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी होती आणि त्यांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही, म्हणून त्यांना डायरेक्ट सोडचिठ्ठी देऊन आमच्या कंपूमध्ये सामील झाले. याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये त्यांची पार्टी आणि पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि म्हणून त्यांना सोडून काही तिकीट मिळणारच नव्हतं. परंतु यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे हे जाहीररित्या सांगितलं, याची देखील गांभीर्य वरिष्ठाकडून किंवा त्यांच्याकडून घेतलं गेलं नाही आणि म्हणून नाराज होऊन ते लोक माझ्याबरोबर आले. अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व आलवेल आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भूमिपत्राच्या आणि आपला माणूस हक्काचा माणूस यासाठी माझ्या बरोबर आहे. महायुतीमध्ये एकी आहे असं वाटतं का तुम्हाला? महायुतीमध्ये एकीच आहे. आमच्यामध्ये कोणी तिकीट मागितलं नाही आणि आमचे ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे संचालक बप्पाजी पिसाळ यांनी तिकीट मागितलं, फॉर्म भरला आणि फॉर्म भरायच्या आणि शेवटच्या दिवशी 4 तारखेला फॉर्म काढायचा होता, फॉर्म काढला देखील. मी त्यांच्याकडे चहा पाण्याला देखील गेलो आणि ते आता अतिशय सक्रियपणे प्रचार देखील माझा करतायत. त्यांच्या घरी त्यांनी परवा सहकार मेळावा घेतला. प्रचंड तालुक्यातील दोन्ही डायरेक्टर आमचे तिथे उपस्थित होते आणि मोठा प्रतिसाद जनतेचा मिळाला. आणि म्हणून आमच्यामध्ये कुठं तू मी होताना दिसत नाही आहे, परंतु त्यांच्याकडे मात्र कोणताही प्रमुख पदाधिकारी प्रचार करताना दिसत नाही. त्यांचं कुटुंब प्रचारामध्ये उतरलेलं आहे आणि ते संपूर्ण मतदारसंघ पाहतो आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे 5 वर्षात पदाधिकारी प्रचाराला फिरत नाही आहे आणि पदाधिकारी ते निर्माण करू शकले नाहीत किंवा पदाधिकारी त्यांच्या संदर्भामध्ये चांगले बोलण्याची मनात त्यांच्या इच्छा नाही आणि म्हणून सगळीकडे कुटुंब त्यांचं फिरत असताना दिसतंय. आणि म्हणून आता हे राहिलेले 5 दिवस फक्त कुटुंब फिरेल, त्यानंतर त्यांचं कुटुंब या मतदारसंघात कुठेही दिसणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे. MIDCचा खरा प्रश्न कोणी सोडवला असं तुम्हाला वाटतं? मी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचं स्थान प्राप्त झाल्याच्या नंतर कधी केव्हाही मी सार्वजनिक ठिकाणी भाषणातून बोललो नाही आणि लोकांनी कुणी मागणी केली नाही MIDCच्या संदर्भामध्ये. पण मला असं वाटलं की मी एक सुशिक्षित माणूस या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गेलो आहे आणि राज्याच्या मंत्रिमंडळात गेल्यानंतर आपल्या भागात देखील औद्योगिक वसाहत आली पाहिजे, युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि मग 16-17ला मी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब यांच्याकडे मंत्रिमंडळाच्या बैठक घेतली आणि बैठकीमध्ये हा प्रस्ताव आणला. तदनंतर मी निवडणुकीमध्ये पराजय झाला आणि हा मुद्दा त्यांनी रेज केला. परंतु तो मुद्दा करत असताना पुणे मुंबईमध्ये राहणाऱ्या इन्व्हेस्टरच्या जाग्यावरती हा MIDC आणण्याचा घाट त्यांनी घातला. त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्यांचा देखील विरोध होता. अशा परिस्थितीमध्ये सरकार कोसळलं. महाविकास आघाडीचं अभद्र सरकार होतं. महायुतीचं सरकार आलं. मी विधान परिषदेवर आमदार झालं. केवळ आणि केवळ 6 महिन्यामध्ये आपल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आणि भूमिपुत्रांना, युवकांना न्याय देण्याची भूमिका म्हणून 6 महिन्यामध्ये मी MIDCचा प्रश्न निकालात काढला. अंतिम त्याची अधिसूचना देखील काढली आणि खांडवी कोंबळी इथे आता MIDC होणार. त्याचे सर्व प्रशासकीय मार्ग मोकळे झालेले आहेत. खऱ्या अर्थानं याच भूमिपुत्राला MIDCने न्याय दिला. त्यांनी फक्त लोकांना खेळवत ठेवलं. दुष्काळी तालुक्यामध्ये अजून काय करावं असं तुमचं स्वप्न आहे?
मला वाटतं मी दुष्काळी तालुक्याचा प्रतिनिधी होत असताना माझ्या कॉलेज जीवनामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये जे प्रश्न मला भेडसावत होते, जाणवत होते, त्यावेळेस मी लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर आदरणीय या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक अतिशय क्रांतिकारक योजना या महाराष्ट्राला देण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणली आणि त्याचा कार्यभार काही काळ माझ्या खांद्यावरती होता. महाराष्ट्रामध्ये मी फिरलो, त्याचबरोबर कर्जत जामखेडचा सुद्धा एक मजबूत आराखडा जलयुक्त शिवार अभियानचा मी तयार केला आणि तो प्रभावीपणे राबवला देखील. आणि म्हणून कर्जत जामखेडच्या टँकरची तालुके असल्याची जी ओळख होती ती 5 वर्षामध्ये प्रचंड कामं केली आणि शेतकऱ्याच्या शेताशेजारी जलयुक्तच्या माध्यमातून शेततळे तयार, शेतीचं पाणी तयार केलं, वॉटर टेबल कॅपॅसिटी वाढवली आणि आपण जर पाहिलं असेल की 6-7 वर्षात आता कर्जत आणि जामखेडला टँकर लागत नाही. हे केवळ आणि केवळ त्या काळात मला मिळालेली मंत्रिपदाची संधी आणि जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवलं. या संधीचं सोनं करत आज कर्जत जामखेडमध्ये टँकर दिसत नाही. हे माझं काम आहे. ही निवडणूक तुम्ही डोळ्यासमोर काही विजन ठेवून करणार आहात का, लढवणार आहात का? मला असं वाटतं की ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवण्याचं कारण आता सध्या ही निवडणूक जिंकणे हा उद्देश आहे. त्याचबरोबर मी गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक रस्ते स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये पक्क्या रस्त्यांनी जोडलेले नव्हते. मी मी उद्देश ठेवला होता, मी ध्येय ठेवलं होतं, मी लक्ष ठेवलं होतं की मी मंत्री आहे तोपर्यंत मतदारसंघातील सगळ्या गावांना मी पक्क्या रस्त्यांनी जोडणार आणि ते जोडून दाखवलं. मी जाहीर सभेमध्ये देखील सांगतो की कोणाच्या गावाला रस्ता नाही सांगा मला बोटवर करून. एकही माणूस असा आढळत नाही. म्हणून मी जे दिलेला शब्द आहे तो पूर्णत्वाकडे घेऊन गेलो. त्याचबरोबर नगर सोलापूर हायवेचा विषय असेल, नावरा फाटा ते जामखेडचा विषय असेल, स्टेट हायवेमधून मी नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट केला. त्याची तांत्रिक मान्यता घेतली, प्रशासकीय मान्यता घेतली, टेंडर प्रक्रिया घेतली. पण माझा पराजय झाल्याच्या नंतर माझा विरोधक त्याची आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतोय. उद्या गडकरी साहेबांचा दौरा आहे. गडकरी साहेब सांगतील की राम शिंदेंनी यासाठी काय प्रयत्न केले, दिलीप गांधींनी यासाठी काय प्रयत्न केले, सुजय विखेंनी यासाठी काय प्रयत्न केले आणि मी गडकरी साहेब म्हणून मी त्याला केंद्राच्या माध्यमातून कशी मंजुरी दिली. म्हणून असं खोटं नाटक करून फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सातत्याने झाला. आता लोक त्यांना खोटं बोलण्याला माफ करणार नाहीत आणि म्हणून भविष्यातील लक्ष्य असं आहे की माझा मतदारसंघ हा आदर्श झाला पाहिजे. माझा मतदारसंघ हा नगर जिल्ह्याचा एक भाग आहे. नगर जिल्हा हा साखर सम्राटाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु हा दुर्लक्षित राहिला होता, वंचित राहिला होता. मला इथे संधी मिळाल्यानंतर, मी मंत्री झाल्याच्या नंतर सगळ्यांचं लक्ष कर्जत जामखेडकडे लागलं. हेच माझा उद्देश होता. तो मी उद्देश साध्य करण्यामध्ये यशस्वी झालो. भविष्यामध्ये देखील कर्जत जामखेडची आर्थिक परिस्थिती वाढली पाहिजे, GDP वाढला पाहिजे, दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. हे लोकांना त्याची जाणीव आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं भविष्यात अतिशय चांगल्या पद्धतीने हा मतदारसंघ उभा राहिला पाहिजे. आता कुकडीचं 5 TMC पाणी शिल्लक आहे. ते कुकडीचं 5 TMC शिल्लक पाणी आहे. त्याचं आवर्तन आमच्या भागामध्ये 8 महिने पाणी मिळतं. ते 8 महिने पाणी जे मिळतं ते आता 12 मिळालं पाहिजे, याच्यावर माझं लक्ष आहे. त्याचबरोबर अनुशेष भरण्यासाठी उजनी बॅकवॉटरमधून पाणी हे मराठवाड्याकडे जात आहे. त्याच्यातला देखील आमच्या भागातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे. शेवटी शिनेच्या एका बाजूला मराठवाडा आहे, एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र किंवा नगर जिल्हा आहे. त्यामुळे या सीना नदीच्या कडेच्या लोकांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे. त्याचबरोबर जामखेड तालुका देखील आशेने पाहतोय, माझ्याकडे पाहतोय. मला मंत्रिपदाची संधी मिळाली. माझं राज्यस्तरावरती नेतृत्व करत असताना लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत की शेवटी आपल्या जामखेड तालुक्याला जर न्याय मिळायचा असेल तर आपला माणूस तिथे गेल्याच्या नंतर मागायची गरज नाही. त्याच्या मनामध्ये, ध्यानामध्ये ज्यावेळेस त्याच्या हातात सत्ता आणि शक्ती येईल त्यावेळेस आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझं भविष्यातलं लक्ष आहे की कुकडीचं पाणी हे जामखेड तालुक्याला आणायचं आहे. त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये हे देखील आपल्याला आणण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. तुम्ही आता सांगितलं की नगर जिल्हा हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे, तर तुम्ही मध्ये सांगितलं होतं की साखर कारखाना उभारणार तुम्ही या मतदारसंघामध्ये, तर त्याचं काय झालं? मी माझ्या मनोदय व्यक्त केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं सिद्धटेकच्या सभेमध्ये की राम शिंदेंनी जी भूमिका मांडली की त्या भूमिकेला साथ देत असताना भविष्य काळामध्ये मी राम शिंदेंना पूर्ण साखर कारखाना काढण्यासाठी मदत करणारे, सहकार्य करणारे ही भूमिका त्यांनी मांडली. परंतु माझा पराजय झाला आणि आमचं आलेलं सरकार, देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होणार त्यावेळेस अभद्र सरकार आणि अनैसर्गिक लोकशाही आघाडी काय
हे झाली आणि आमच्याकडे शिवसेना फुटला, नाहीतर निश्चित या 5 वर्षामध्ये मी कारखाना करू शकलो असतो. भविष्य काळामध्ये देखील माझ्या मनामध्ये आहे, ते मी करणार आहे. सहकारी सूतगिरणी काढलीच आहे. त्याला आता राज्य सरकारच्या सगळ्या मान्यता मिळाल्या आहेत. आता येणाऱ्या डिसेंबरमध्ये सप्लिमेंटरी बजेटमध्ये त्याच्यात तरतूद होईल आणि म्हणून जवळपास 80 कोटी रुपयाची सूतगिरणी मी त्याचा मुख्य प्रवर्तक म्हणून मान्यता मिळवली, ती देखील आपण आता सुरू करतोय. 2019ची निवडणूक आणि आत्ताची 2024ची निवडणूक यामध्ये फरक काय वाटतोय तुम्हाला? मला असं वाटतं की 2019ची आणि 24च्या निवडणुकीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रचंड लोकांना दिलासा देण्याच्या योजना आलेल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल की काय बोला, लोकशाही महायुती आणि महाविकास आघाडी. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये किती प्रचंड शेतकऱ्याला त्रास दिला जात होता. डिप्या उतरवल्या जात होत्या, विजेचे पैसे मागितले जात होते, थकलेले पैसे मागितले जात होते. आता आमच्या सरकारने निर्णय घेतला, वीज बिल माफ, थकबाकी मागायची नाही, डीपी जळाली येऊन बसवायची. हे झालं. लाडक्या बहिणी खुश आहेत. PM किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना येतात वर्षाला 12,000. त्याचबरोबर आमचे लाडक्या माझी कन्या भाग्यश्री, तिला देखील निधी मिळतो, अर्ध तिकीट मिळतंय. 1 रुपयामध्ये विमा भरायचा आणि विम्याचे पैसे देखील मोठ्या प्रमाणात आले. दुधाचं अनुदान प्रति लिटर 7 रुपये. त्याचबरोबर त्यांना सोयाबीनला, कापसाला देखील अनुदान मिळणार आहे. आता आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील सांगितले, ज्या दिवशी राज्यात सरकार पुन्हा येणार त्या दिवशी आम्ही कर्जमाफी देखील करणार. म्हणजे ऐन प्रकारे सगळ्या स्तरावरती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या जनतेशी पाठीशी खंबीरपणाने उभा राहण्याची भूमिका ही ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे प्रचंड मला 2019 आणि 24 याच्या दरम्यानचा जो फरक वाटतोय, ते आता एकही प्रश्न लोकांकडून असा विचारला जात नाही की आमचं हे राहिलं ते राहिलं. महिला सातत्याने म्हणायच्या आमचा डोल नाही झाला. सगळ्याच महिन्याला डोल चालू केला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून. त्यामुळे प्रश्न राहिला नाही आणि विरोधकाला बोलायला काहीच नाही. त्यामुळे विरोधक माझ्या केसावर कधी, कपड्यावर कधी अशा पद्धतीने बोलतात. माझ्या घरावर कधी, माझं घर बांधलं की आपण आता बघतोय, त्या घराचा बंगल्याचा विषय काढतात. मला 8.5 वर्ष लागले घर बांधायला. त्यांनी 2 वर्षातच 3 एकरात बंगला बांधला. आणि ज्याच्यात बंगला बांधला त्या शेतकऱ्याचे देखील पैसे बुडवले. कुंडलिक जायभाईचे पैसे बुडवले आणि सांगतात मी मोठा आहे, मी सोन्याचा चमचा घेऊन आलो आहे, मी काय हेलिकॉप्टर बदलेल, मी विमान बदलेल. अरे जमिनी घेतलं तर त्यांचे पैसे द्या. आमच्या लोकांना तुम्ही क्रांती करायला आला, त्यांचा उत्कर्ष करायला आला, त्यांना फसवायला नाही आला. हे लोक आता जाणून आहेत. त्याच्यामुळे हाच फरक आहे. आता हाच बेसिक फरक आहे 19 आणि 24च्या निवडणुकीमध्ये. तुमची कोरी पाटी होती, ओळखू आले नाही. आता 24ला तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. हा जनता तुमची 20 तारखेला हिशोब करेल आणि 23 तारखेला त्याचा निर्णय लागेल. समोरचा उमेदवार मतांचं ध्रुवीकरण करेल असं तुमचे कार्यकर्ते आरोप करतायत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की ध्रुवीकरण करण्याच्या संदर्भामध्ये सगळ्या राजकीय नेत्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं त्यांची आता सध्या पळताभुई थोडी झालेली आहे. कुटुंबातील माणसंच फक्त प्रचारात दिसत आहेत. त्यामुळे कुठलाही प्रश्न त्यांनी सोडला नाही. फक्त राम शिंदेंनी काय केलं म्हणतात, पण त्यांनी स्वतःनी 5 वर्षात काय केलं हे एकदा सांगावं लागतं. तुम्ही माझी जशी मुलाखत घेतली तशी त्यांची कदाचित घेतली, तर हा प्रश्न त्यांना विचारा. राम शिंदेंनी काय केलं नाही हा प्रश्न आम्ही त्यांना विचारू, पण तुम्ही काय केलं ते आमच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगा. हे जर सांगू शकले तर मला असं वाटतं की मग लोकांना वाटेल की त्यांनी नेमकं काय केलं. त्यांनी फक्त इव्हेंट केले, खेळ पैठणीचा, त्याचबरोबर दहीहंडी, गाडी बैल शर्यत. आता म्हणले स्टेडियमच बांधू, राशीनला स्टेडियम बांधू, म्हणले इंटरनॅशनल दर्जाचं राशीनला स्टेडियम बांधू. माझं मत आहे की आदरणीय पवारसाहेबांची 60-65 वर्षाची कारकीर्द झाली. इंटरनॅशनल दर्जाचं त्यांनी बारामतीला स्टेडियम का बांधलं नाही हा प्रश्न देखील त्यांना तुम्ही विचारा. आणि तुम्ही कर्जतमध्येच 5 वर्षात बांधायला निघालेत, म्हणजे इथं मोठं पोटेन्शियल आहे का क्रिकेटचं? असेल तर त्यांना मला माहीत नाही. आणि कोणचं एअरपोर्ट आहे, बाहेरचे परदेशातले खेळाडू कसे इथे येणार? अशी भुलवा-भुलवी, खोटं बोलणं हे आता लोकांनी ओळखून चुकलेले आहेत. आता काही दिवसाचे ते या कर्जत जामखेडचे पाहुणे आहेत. 23 तारखेला ते आपल्या पिंपळी या निवासस्थानी घरी परततील असा माझा विश्वास आहे. यावेळेच्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे जास्त प्रभावी ठरतील असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की मी केलेला 10 वर्षामधला विकास आणि आमदार रोहित पवारांनी 5 वर्षामधला केलेला विकास, या दोन्हीची तुलना लोक करतायत. निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड याच्यावरती चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अधीन राहून आता शेवटच्या टप्प्याकडे हा प्रचार वळतो आहे.
आणि त्यामुळेच लोकांचा प्रचंड मला प्रतिसाद मिळतो आहे. त्यांची चिडचिड वाढलेली आहे. ते लोकांना खवळत आहेत, पियाला बाटल्या फेकून मारतायत, मोबाईल फेकून मारतायत, असे माहिती आपल्याला समोर येते. काल त्यांनी एक डमी उमेदवाराचाच फॉर्म भरला, त्याचाच प्रचार चालू केला, त्याच्या गाड्यावर केसेस झाले दाखल. आणि म्हणून अशी हे ज्यावेळेस माणूस करतो त्यावेळेस समजून घ्यायचं की आता माणसाच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. आणि त्यामुळे ही पायाखालची वाळू घसरत असताना दिसते, हाच तो फरक आहे. आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये त्यांना प्रश्नाला उत्तरं नाही. ज्यावेळेस माणसाकडे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नसतं त्यावेळेस माणूस चिडतो. किंवा एखाद्या वेळेस तुम्ही जे प्रश्न विचाराल, काय विकास केला, सांगायला काहीच नाही. एखाद दोन बिल्डिंग बांधल्या म्हणजे तो काही विकास नाही. तमाम जनतेला काय मिळालं हे सांगावं लागेल. अनेक लोकांना फसवलं. थेरगावचे सरपंच 36 लाख रुपये घालवायला लागले त्याला फसवलं. अनेक लोकांनी गेल्या वेळेस चपला काढल्या, शर्ट काढले, दाढ्या वाढवल्या, चंपी केली, ह्याच्यामध्ये टक्कलमध्ये घड्याळ काढलं, असे अनेक लोकांनी उपोषणं केली. आता एक माणूस त्यातला त्यांच्याबरोबर नाही आहे. एक माणूस त्यांच्याबरोबर नाही आहे. आता हे चित्र यावेळेस बघायला मिळत नाही. आपल्याला हे लक्षणं असतात. कोणताही रोग होणार असेल तर काही लक्षणं दिसतात. हिवतापाचा व्हायचा असेल तर पहिल्यांदा अंग मोडून येतं, ताप येते. पाऊस यायचा असेल तर आभाळ गरजतं, विजा कडकडतात. तशी हे लक्षण आहेत. राजकारणात निवडणुकीला सामोरं जात असताना हे लक्षण आहे. त्यांची चिडचिड वाढली याचा अर्थ ते समजून गेले. आता चुकलंच आहे, पाया पडतो आता म्हणायला लागले. पण लोकांचा गेल्या 5 वर्षात किती अपमान केला, किती अवमान केला, किती खवडा केला हे सगळे लोक जाणून आहेत. आणि त्याचंच उत्तर म्हणजे लोकशाहीमध्ये दर 5 वर्षाला निवडणूक असते. गेल्या 5 वर्षात विद्यमान लोकप्रतिनिधी आपल्याशी कसा वागला आणि आपण आता कोणाला मतदान द्यायचं. आमच्या लाडक्या बहिणीच्या प्रश्नासंदर्भामध्ये जोराजोराने भाषण केलं रोहित पवारांनी की ही फसवीच गोष्ट आहे, हे करतच नाही, ह्याला बजेटच नाही. आणि इकडे आल्याच्या नंतर फॉर्म भरायला लागले. म्हणजे हे दोन तोंडी बोलण्याचं पाप त्यांनी केलंय हे आता जाणून आहे सगळे. फक्त आमच्या लाडक्या बहिणी आता मतदानाच्या दिवशी त्याच्यात लक्ष घालणार आहेत. लाडक्या बहिणी म्हणजे थोड्या तिडक्या नाहीत, 1,10,000 आहेत या मतदारसंघामध्ये. त्यामुळे सगळ्याला जाणवतं की असं खोटं बोलणं या मतदारसंघाला भावणारं नाही, त्यांना शोभणारं नाही आणि हे पचणार देखील नाही. हीच भूमिका आता मतदारसंघातली मतदार जनता जाणून आहे. महायुती सरकारच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या मतदारांपर्यंत पोहोचल्यात का, आणि जर पोहोचल्या असतील तर त्याचा मतदारांना काय फायदा होईल? मी आता मला वाटतं अगोदरच्या प्रश्नात सगळ्या योजना सांगितल्यात आणि थेट सरकार लोकांपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. आणि त्याचा प्रतिसाद जो सकारात्मक जे प्रतिसाद मिळतो त्याच्यावरून जाणवत आहे की महायुतीच्या सरकारमध्ये प्रचंड असं एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा पवार असतील, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी जो काही डिझाईन ड्राफ्ट केलं आणि फ्रेम केलं आणि ते प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली, अतिशय लोक समाधानी आणि सुखी आहेत. त्याचं परिचिती आता मला निवडणुकीमध्ये येत असताना दिसते. समोरच्या उमेदवाराकडे काय आहे आणि तुमच्याकडे काय नाही असं तुम्हाला वाटतं? समोरच्या उमेदवाराकडे चुलत आजोबा 4 वेळा मुख्यमंत्री, देशाचे कृषी मंत्री, देशाचे विरोधी पक्षनेते, देशाचे संरक्षण मंत्री, हे सगळं मोठं आहे. बलाढ्य शक्ती आहे, राजकीय आहे, सामाजिक आहे, आर्थिक मोठं त्यांचं प्राबल्य आहे. आणि माझ्याकडे काहीच नाही. माझा बाप एक सालकरी होता, मी सालकऱ्याचा मुलगा आहे. मला सालकऱ्याचा मुलगा असून देखील जनतेने एवढं प्रचंड प्रेम दिलेलं आहे. त्याच्यामुळं जनता माझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून माझा सातत्यानं मतदानाचा आलेख हा वाढत गेलेला आहे. यावेळेस देखील मतदानाचा आलेखही वाढेल आणि मी निवडून येईल हा माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे आहे त्याची मला आवश्यकता नाही. कारण मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये तेवढी मायाजळ जर मी गोळा केली असती तर जनता माझ्या पाठीशी राहिली नसती. आता जनता माझ्या पाठीशी, हीच माझी इस्टेट आहे, हीच माझी धनदौलत आहे. त्याच्यामुळे जनतेला प्रचंड विश्वास आहे की आपला माणूस आपल्या अडचणीच्या काळात, दुःखाच्या काळात आपल्याशी पाठीशी राहतो. ही भूमिका घेऊन मी पुढे गेले. त्याच्यामुळे त्या जो बेसिक फरक आहे तो त्यांना आता लकलाभ हो, पण माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. लोकांनी तुम्हाला यावेळी का म्हणून निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की जे काही 5 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त लोकांना स्वप्न दाखवली आणि जे काही भूलभुलैया झाला, जी नौटंकी झाली, लोकांवर दाम दडपशाही आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं, अनेक लोकांच्या बदल्या केल्या, अनेक लोकांची दुकानं बंद केली, अनेक लोकांना भीती दाखवण्याचा, बदल्या करण्याचा जो काही प्रचंड मनस्ताप आणि पश्चाताप झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचे पडसाद अतिशय तीव्र या मतदारसंघामध्ये उमटलेले आहेत.
मी राज्याचा गृहमंत्री असताना, जिल्ह्याचा पालकमंत्री असताना देखील कोणालाही त्रास देण्याची भूमिका ठेवली नाही. एक सर्वसामान्य माणसाला एवढी मोठी संधी प्राप्त करून दिल्यानंतर मी वरिष्ठ एवढं मोठं उच्च शिक्षण घेऊन देखील आपल्या भागाचा जर विकास करू शकलो नाही, तर मला लोकशाहीमध्ये जनतेने दिलेलं मतदान आणि मी त्याला न्याय देऊ जर शकलो नाही, तर मला जनता माफ करणार नाही, ह्या भूमिकेतून मी काम केलं. त्यांनी मात्र लोकांना दबावाखाली घ्यायचं, दडपशाही खाली घ्यायचं, भीती दाखवायचं हे काम केलं. त्याच्यामुळे हीच खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये तुलना होणार आहे. विकास तर केलाच नाही, विकास तर माझ्या माध्यमातच होईल हा प्रचंड विश्वास लोकांना आहे. त्याच्यामुळे या 2 मुद्द्यावरतीच ही निवडणूक जाईल आणि त्यामुळं विकास करायचा असेल तर राम शिंदेच करू शकतो, ही भूमिका लोकांना पटलेली आहे. विरोधक अनेकदा तुमचा एकेरी उल्लेख करतात, तर तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मला काहीच वाटत नाही. कारण विरोधक माझा एकेरी उल्लेख करतात, ते ज्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांच्या घराण्यातले व्यक्ती सांगतात, त्यावेळेस लोक त्यांच्याकडे संशयाने बघतात. हीच का संस्कृती, हेच का यांच्यावरचे संस्कार, हा अशा पद्धतीने तुमचे हात कलम करू, तुमच्या कार्यकर्त्याला JCBमध्ये भरून नेऊ, तुम्ही मतदान मोजणीला येऊ नका नाही तर सोडणार नाही, अशा पद्धतीने खालच्या स्तरावर येऊन बोलतात. ही त्यांची संस्कृती आहे का? हे काही पवारसाहेबांची संस्कृती आहे का? तर नाही आहे. त्यामुळं ते बालिश आहेत, बालिश वर्तन करत आहेत. लोकांना वेळोवेळी लोकांना त्रास देण्याची भूमिका ठेवत आहेत. त्याच्यामुळे एकेरी उल्लेख केला, मला त्यांनी काही फरक पडत नाही. मी सर्वसामान्य माणूस आहे, मी सिनियर आहे. एकेरी उल्लेख करायला नको आहे, परंतु ते करतायत, ती त्यांची संस्कृती, त्यांना लकला. मला काही फरक पडणार नाही. मी जनतेच्या मनात माझा आदर आहे, हे माझ्यासाठी भरपूर आहे. धन्यवाद सर, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.